खुश होणार आहे. हालेलुया. म्हणून आपण नेहमी परमेश्वरामध्ये काही असो या नसो, परमेश्वरामध्ये नेहमी काय करणं गरजेचं आहे? आनंद. काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? आज एवढं सुंदरसं परमेश्वराचं वचन आहे आणि परमेश्वर खूप सुंदररित्या प्रत्येकांबरोबर बोलणार आहे. हालेलुया. आज नक्की विश्वास करा, आज तुम्ही जे वचन ऐकणार आहे त्या वचनाच्या द्वारे तुम्ही एवढे आशीर्वादित होणार आहे, एवढे आशीर्वादित होणार आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त आशीर्वादांना प्राप्त करण्याच्या कृपेला किंवा ग्रेसला तुम्ही काय करणार आहे? प्राप्त करणार आहे. हालेलुया. एवढा आशीर्वाद आज आपण परमेश्वराच्या वचनातून शिकणार आहोत. काही गोष्टी की आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप वेळेस आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काय करत असतो? झटत असतो. काय करत असतो? पण तरी सुद्धा आपल्याला काय प्राप्त होत नाही? काय प्राप्त होत नाही? तर आपण उलट त्या आशीर्वादांपेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये खूप जास्त फेल्युअर्सला किंवा आपल्या जीवनामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्सला काय करत असतो? फेस करत असतो. हालेलुया. आज बायबल मधून आपण एक खूप सुंदरसं वचन बघणार आहोत आणि तुम्हाला सांगतो या वचनाच्या द्वारे तुम्ही खूप जास्त काय होणार प्रियांनो? आशीर्वादित होणार. हालेलुया. किती वेळची इच्छा बरं आशीर्वादित व्हावं? हालेलुया. कोणी आहे असं की ज्याची इच्छा नाही की काय व्हावं? सगळ्यांना काय वाटतं? आपण काय झालं पाहिजे? काय झालं पाहिजे आपण? हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट जी असेल तर ती आहे प्रियांनो परमेश्वराचं वचन. आणि परमेश्वरावर आपण ठेवून त्याच्यावर काय करतो? आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपण निरंतर काय करत राहतो? काय करत असतो? प्रार्थना आणि वचन या दोन्ही गोष्टींपेक्षा कुठल्याच गोष्टी आपल्याला काय करू शकत नाही? आशीर्वाद देऊ शकत नाही. हालेलुया. काय देऊ शकत नाही? हालेलुया. म्हणजे दोन गोष्टी बघणार आहोत आपण, प्रार्थना आणि दुसरा विश्वास. काय बघणार आहोत? पहिलं काय बघणार आहे आणि नंतर काय बघणार आहे? प्रार्थना आणि विश्वास. या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये असणं खूप काय, जसं आपल्याला जगण्यासाठी काय लागतं? अन्न, वस्त्र आणि निवारा. तीन गोष्टी लागतात. किती गोष्टी लागतात? अन्न, वस्त्र आणि निवारा. आता चौथी गोष्ट पण त्याच्यामध्ये ऍड झाली, ती म्हणजे काय? मोबाईल. म्हणजे काय? जगण्यासाठी काय लागतो? अन्न, वस्त्र, निवारा आणि हालेलुया. हालेलुया. पण आता तुम्हाला माहितीये आत्मिक जीवनामध्ये आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय आहे? प्रार्थना आणि परमेश्वरावर ठेवलेला विश्वास. प्रार्थना आणि परमेश्वरावर ठेवलेला काय? हालेलुया. हालेलुया. या प्रियांनो आपण यास काढणार आहोत परमेश्वराचं वचन. आपण काढणार आहोत मत्तैकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि यास वाचणार आहोत आपण 22व्या वचनापासून. जर कोणी काढला असेल, कोणाला सापडला असेल तर यास वाचतील. अगोदर सगळेजण काढतील. मत्तैकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 14व्या अध्यायामध्ये आपण काढणार आहोत 22वं वचन. 14व्या अध्यायामध्ये 22वं वचन काढणार आहोत आपण. यास काढलं, कोणी काढलं असेल तर वाचतील. येशू समुद्रावरून चालतो. नंतर मी लोक समुदायांना निरोप देतो. पुढं तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. हालेलुया. काय सांगितलंय? नंतर मी लोक समुदाय निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यास काय केले? लावून दिले. आणि पुढे आपण बघतो. पुढं मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तिथे एकटा होता. हालेलुया. हालेलुया. कोणाविषयी ऐकतोय आपण? कोणाविषयी? एवढं दम्मानी काय म्हणायचं? कोणाविषयी ऐकतोय? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण ऐकतोय की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो स्वतः तुम्हाला माहितीये लोक समुदायांना निरोप दिल्यानंतर म्हणजे लोकांमध्ये राहण्यापेक्षा जास्त तो एकांतामध्ये समय जास्त घालत होता, एकांतामध्ये वेळ घालवत होता. म्हणून तुम्हाला माहितीये लोक समुदायांना त्याने निरोप दिला आणि लगेच तो प्रार्थना करण्यासाठी कुठे गेला? कुठे गेला? प्रभू येशू ख्रिस्त
कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो सुद्धा काय करत आहे? प्रार्थना. काय करत आहे? प्रार्थना. कोण करत आहे? प्रभू येशू ख्रिस्त. जो देवाचा पुत्र आहे, जो परमेश्वराचा पुत्र या जगामध्ये आला, ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहे, तो स्वतः सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? प्रार्थना करत आहे. म्हणजे तो यासाठी प्रार्थना करत आहे की तो त्याच्या लोकांना शिकवत आहे, जर प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करू शकतो तर आपल्याला सुद्धा प्रार्थना करणं खूप काय? हालेलुया. काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, प्रार्थना एवढं महत्वाचं शस्त्र आहे सैतानाच्या विरुद्ध. आपण जर प्रार्थना जर नाही केली तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप जास्त संकटांना, खूप जास्त समस्येला काय करावं लागणार? आपल्याला तोंड द्यावं लागणार. काय करावं लागणार आहे? तोंड द्यावं. हालेलुया. 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 तुम्हाला माहिती आहे, येशूने जी मिनिस्ट्री केली, येशूने जी सेवकाई केली, त्या सेवकाईमध्ये सगळ्यात जास्त जर प्रभू येशू ख्रिस्त जर काही करत असेल तर तो काय करत होता? तुम्हाला माहिती आहे? प्रार्थना करत. काय करत होता? प्रार्थना. लोकांमध्ये राहण्यापेक्षा लोकांपासून वेगळा जायचा आणि लगेच तो काय करायचा? एकांतीत जाऊन काय करायचा? प्रार्थना करायचा. काय करायचा? प्रार्थना. जर तुम्हाला दुष्ट शक्त्यांवर अधिकार करायचा आहे, तुम्हाला तुमच्या परिस्थितीवर अधिकार करायचा आहे, तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून बाहेर निघायचंय, तुम्हाला तुमच्या समस्येतून बाहेर निघायचंय, तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर निघायचंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय करणं? काय करणं? प्रार्थना. जर तुम्ही प्रार्थना करत नाही तर मी तुम्हाला सांगतो, तुमचं आत्मिक जीवन कशामध्ये? धोक्यामध्ये. तुमचं आत्मिक जीवन कशामध्ये? हालेलुया. 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 प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो प्रार्थना करत आहे. काय करत आहे? प्रार्थना करत आहे. म्हणजे तो त्याच्या शिष्यांना, त्याच्या लोकांना सुद्धा शिकवत आहे, जर मी प्रार्थना करतोय प्रत्येक गोष्टीसाठी तर तुमचं पण एक काम आहे. काय करणं? काय करणं? मग येशू ज्यावेळेस प्रार्थना करायचा, तुम्हाला माहितीये त्या प्रार्थनेच्या द्वारे त्याच्या जीवनावर पवित्र आत्म्याचं काय यायचं? सामर्थ्य. काय यायचं? तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेस आपण बघतो, तुम्हाला माहितीये आपण ज्या वेळेस लुकाच्या पुस्तकामध्ये बघतो की येशूचा बाप्तिस्मा होण्याच्या अगोदर तो काय करायला लागला होता? प्रार्थना करायला लागला होता. काय करायला लागला होता? प्रार्थना करायला लागला. आणि तो गेला, योहानाने त्याचा बाप्तिस्मा केला आणि वरती आला. त्या क्षणी त्याच्यावर काय उतरून आला? पवित्र. हालेलुया. 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 म्हणजे ज्या ज्यावेळेस तुम्ही एकांतामध्ये जाणारे, वेळ घालवणारे आणि प्रार्थना करणारे, त्या त्यावेळेस तुमच्या जीवनावर पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य सुद्धा काय करणार आहे? उतरून यायला. हालेलुया. विचार करा, येशू ऑलरेडी पिता, पुत्र, पवित्र आत्मा आपण म्हणतो, आणि येशू सुद्धा काय करत आहे? प्रार्थना करत. कशासाठी? पवित्र आत्म्याकडनं काय प्राप्त करण्यासाठी? सामर्थ्य. काय प्राप्त करण्यासाठी? हालेलुया. बायबलमध्ये काय सांगितलं? पवित्र आत्मा व काय सांगितलंय? प्रभू येशू ख्रिस्ताचा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काय होईल? एकत्र येईल, तुमच्यावर येईल आणि तुम्ही काय कराल? सामर्थ्याला काय कराल? हालेलुया. 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 म्हणजे प्रार्थना एवढी महत्वाची आहे. प्रार्थना एवढी महत्वाची आहे. जर येशू प्रार्थना करत आहे तर आपल्याला सुद्धा प्रार्थना करणं खूप काय? आता तुम्हाला माहितीये, एकांतीत जाऊन रात्रभर तो काय करत होता? प्रार्थना करत होता. इथे काय सांगितलंय? मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. म्हणजे रात्र झाली होती तरी सुद्धा तो काय करत होता? काय करत होता? काय करत होता? हालेलुया. 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 येशूकडनं दिवसभरामध्ये तो एवढ्या ज्या सगळ्या अद्भुत गोष्टी करायचा, दिवसभरामध्ये काय करायचा? अद्भुत गोष्टी करायचा. कशामुळे करू शकत होता तुम्हाला माहितीये? कारण तो काय करायचा तुम्हाला माहितीये? रात्रभर रात्र तो काय करायचा? हालेलुया. 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 म्हणजे प्रार्थना आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. जर तुम्हाला तुमच्या परिस्थितीला बदलायचंय,
जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादांना प्राप्त करायचंय, जर तुम्हाला परमेश्वराकडनं सामर्थ्य प्राप्त करायचंय, तुम्हाला पवित्र आत्म्याने भरायचंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय करणे आपल्याला? एकांती समय. कसा समय? कसा समय? जेवढ्या लोकांनी परमेश्वराबरोबर एकांती समय काय केलेला आहे? घालवलेला आहे. एकांती वेळ घालवलेला आहे. ज्यांनी गुडघे टेकून परमेश्वराकडे घंटोन घंटे प्रार्थना केलेली आहे, त्या लोकांनी परमेश्वरामध्ये एकांती समय घातलाय. परमेश्वराने त्यांना पब्लिकली काय केलेलं आहे? उभा करून रिवॉर्ड्स दिलेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद यावे, तुम्हाला वाटतंय माझ्या जीवनामध्ये परिस्थिती बदलावी, तुम्हाला वाटतंय माझ्या जीवनामध्ये मी प्रत्येक गोष्टीने विजय प्राप्त करावा, तर तुम्हाला माहितीये तुम्ही तुमच्या बुद्धीने, तुमच्या बळाने, तुमच्या शक्तीने तुमच्या परिस्थितीला बदलू शकत नाही, तुम्ही तुमच्या समस्येला बदलू शकत नाही, तुम्ही तुमच्या गोष्टींवर विजय प्राप्त करू शकत नाही जर तुमचं जीवन प्रार्थना विरहित. कसं जीवन आहे? हालेलुया. जर तुम्ही नुसते फक्त तुम्ही तुमच्या बुद्धीवर अवलंबून राहून, तुमच्या शक्तीवर अवलंबून राहून, तुमच्या बळावर अवलंबून राहून, तुम्ही तुमच्या विचार अवलंबून राहून तुम्ही तुमच्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करत आहे, परिस्थिती बदलणार नाही, उलट अजून परिस्थिती काय होणार आहे? अवघड होत जाणार. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एकांतामध्ये जाऊन परमेश्वराबरोबर वेळ घालवणं. हालेलुया. येशूची मिनिस्ट्री, येशूने जी मिनिस्ट्री केली, जी सेवकाई केली, ती एवढी प्रभावी मिनिस्ट्री या गोष्टीमुळे होती कारण येशू माणसांबरोबर जास्त वेळ घालवण्यापेक्षा देवाबरोबर जास्त वेळ घालवण्यावर काय करत होता? विश्वास. हालेलुया. जेव्हा जेव्हा परिस्थिती आलेली, जेव्हा जेव्हा लोक त्याला पकडण्यासाठी आले, जेव्हा जेव्हा लोक त्याला फेमस करण्यासाठी आले, लोकांमधून तो बाहेर निघून गेला आणि तो कुठे गेला तुम्हाला माहितीये? एकांतामध्ये गेला आणि तो काय करत राहिला? हालेलुया. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला माहितीये? तुम्हाला किती लोक ओळखतात किंवा तुम्ही किती लोकांमध्ये मोठमोठे चिन्ह चमत्कार करता, या गोष्टींपेक्षा तुम्ही एकांतामध्ये परमेश्वराबरोबर किती जास्त समय घालवता, किती जास्त वेळ घालवता. कारण जेवढा जास्त तुम्ही वेळ घालवणार आहे, जेवढे तुम्हाला आज लोक ओळखत आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक तुम्हाला काय करणार आहे? कारण परमेश्वर त्याचे रिवॉर्ड्स, जे लोक गुप्तपणे एकांतामध्ये प्रार्थना करता, परमेश्वर त्यांना सर्व लोकांसमोर त्याचे रिवॉर्ड्स द्यायला लागतो. छोटीशी गोष्ट सांगतो. एक बहीण होती आणि ती तिच्या लेकराजवळ नेहमी बसून काय करायची? प्रार्थना करायची. काय करायची? काय करायची? तर त्या बहिणीच्या लेकराला काय झालेलं होतं तुम्हाला माहितीये? एक वेगळ्या प्रकारचा कॅन्सर झालेला होता. काय झालेला होता? एक कॅन्सर होता. ती बहीण जी आहे, तिचं लेकरू एक मला वाटतं फक्त 3 ते 4 वर्षाचं होतं. पाण्यामध्ये झोपलेलं असायचं आणि ती नेहमी तिथं जाऊन काय करायची? प्रार्थना करायची आणि बोलायची की प्रभू, माझ्याकडे पैसे नाहीये, माझ्याकडे कुठल्याच गोष्टी नाहीये की मी माझ्या लेकराचा काय करावा? खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज करावा आणि माझ्या लेकराला या कॅन्सर मधून काय करावं? बरं करावं. हालेलुया. आणि ती निरंतर त्या गोष्टीसाठी काय करायची? प्रार्थना करायची. आणि तिला एका डॉक्टर कडनं, एक फेमस डॉक्टर होता, त्याच्याकडनं तिला काय करायची होती? ट्रीटमेंट घ्यायची होती. पण एवढा पैसा नव्हता, एवढ्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. फक्त तिच्याकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे काय? काय करणं? प्रार्थना करणं. काय करत होती? एक दिवस प्रार्थना करत असताना बाहेर खूप मोठं वादळ सुटलेलं होतं, खूप मोठा वारा सुटलेला होता, खूप जास्त पाऊस चालू होता. तुम्हाला माहितीये, तिच्या घराचा दरवाजा एका व्यक्तीनं वाजवला आणि तिनं गेली आणि तिनं दरवाजा उघडला. ती काय गेली आणि तिनं काय केला? दरवाजा उघडला आणि तो व्यक्ती तिला म्हटला की माझी गाडी जी आहे ना, ती चिखलामध्ये काय झाली होती? फसली होती. माझी गाडी चिखलामध्ये फसली आणि मी ती पण, तो जो व्यक्ती होता पूर्ण चिखलाने काय झालेला होता. तर मला तुझ्या घरामध्ये जागा भेटेल का म्हणे रात्रीसाठी? कारण की तो एकदम घाबरलेला होता, त्याची गाडी चिखलात फसली, तो पूर्ण त्याचे कपडे चिखलामध्ये खराब झाले होते, थंडीने काकडत होता आणि तो कुठे आला होता? तिच्या घरामध्ये आला होता. आणि ती जी बहीण होती ती खूप एकदम दयाळू होती. तिने त्याला घरामध्ये बोलवलं, त्याला कपडे वगैरे दिले,
सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्याला काय केलं, तिथं बसवलं, त्याला चहा सुद्धा प्यायला दिली आणि तो काय करत होता, पित होता. आणि तो त्या मुलाच्या बाजूला ती बहीण काय करत होती तुम्हाला माहितीये, प्रार्थना करत होती. तिचा दररोजचा समय ठरलेला होता, त्या समयामध्ये ती काय करत होती, हा व्यक्ती काय करत होता, तिला बघत होता. हालेलुया, हालेलुया. हा व्यक्ती तिला काय करत होता, बघत होता. आणि ज्यावेळेस तो तिला बघत होता ना, तो विचार करायला लागला, ही काय प्रार्थना करते एवढं डिस्परेटली, एकदम अशी रडून, एकदम 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 ती अशी रडून व्याकुळ होऊन परमेश्वराकडे काय करते, तिची प्रार्थना झाली. आणि त्यांनी काय केलं, तिला विचारलं, तू कशासाठी प्रार्थना करते म्हणे, एवढं एकदम रडून व्याकुळ होऊन. तिनं सांगितलं, माझा हा जो मुलगा आहे याला कॅन्सर झालेला आहे. काय झालेला आहे, आणि एक मोठं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल मधला एक डॉक्टर आहे, तो डॉक्टर जर माझ्या मुलाला त्याने जर ऑपरेशन केलं तर माझा मुलगा काय होऊ शकतो, बरा होऊ शकतो किंवा वाचू शकतो. पण माझ्याकडे एवढे काही नाहीये, माझ्याकडे काही नाहीये, म्हणून मी काहीच नाही करू शकत. फक्त माझ्याकडे काय आहे, प्रार्थना आहे, माझ्याकडे शस्त्र आहे. म्हणून मी निरंतर काय करत आहे. आणि तिनं ज्या डॉक्टरचं नाव सांगितलं होतं तो स्वतः तो डॉक्टर. हालेलुया, हालेलुया. तर ज्यावेळेस त्याला हे कळालं, त्यास तो काय म्हणला तुम्हाला माहितीये, की देवाने मला इथं आणण्यासाठी वारा पाठवलं, तुफान पाठवलं, मी चिखलात बसलो, सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला बरोबर परमेश्वर कुठे घेऊन आला, बहिणी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जी प्रार्थना करत आहे ना, तुम्हाला वाटत आहे काहीच होत नाही. हालेलुया. तुम्हाला वाटत आहे प्रार्थनेनं काहीच होत नाही. परमेश्वर सगळ्या गोष्टीला बदलतो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी. हालेलुया. आपण काहीही करू शकत नाही, पण जर आपण काय करत आहे, डिस्परेटली, निरंतर मन लावून, एक चित्ताने, एका गोष्टीवर फोकस करून कंटिन्युअसली काय करत आहे, काय करत आहे. जर तिनं विचार केला असता, करू प्रार्थना, नाही झालं तर आपण काहीतरी असं करू, की आपण तसं करू, की आपण हे करू, ती जर द्विधा मनस्थितीमध्ये असती तर झालं असतं का. तिला माहितीये प्रार्थना एक अशी गोष्ट आहे, आता प्रभू माझ्याकडून काहीच नाही होऊ शकत, आता माझ्याकडे काहीच नाही, माझा पूर्ण अटल विश्वास तुझ्यावर. कोणावर आहे, पूर्णपणे येशू तुझ्यावर आहे, आणि तूच सगळ्या गोष्टीला काय करणार आहे, पूर्ण करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग प्रियांनो, प्रार्थना म्हणजे आपल्या सर्व परिस्थितीला, फक्त परिस्थितीला नाही बदलत, तर प्रत्येक त्या गोष्टीला काय करून टाकते, बदलून टाकते. हालेलुया. म्हणून महत्वाचं काय आपल्या जीवनामध्ये, प्रार्थना करणं. काय करणं, काय करणं, हालेलुया. आणि आपण इकडे बघतो पुढं, इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. हालेलुया. आपण बघतो येशू प्रार्थना करत होता, प्रार्थनेवर उठला आणि मग नंतर तो समुद्रावरून चालायला लागला. कारण तो कोणाकडे चालला होता, त्याच्या शिष्याकडे. कोणाकडे चालला होता, हालेलुया, हालेलुया. आणि आपण पुढे बघतो, असं झालं, शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. ज्यावेळेस येशू समुद्रावरून पाण्यावरून चालत होता आणि शिष्याने तिकडून बघितलं आणि ते काय विचार करायला लागले, की समोरून काय येते, कोण येते समोरून. हालेलुया. ते काय झाले, ते काय झाले होते, साहजिक आहे, कोणी पण घाबरणं एकदम काय साहजिक आहे. मग पुढे आपण बघतो, परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. येशू त्यांना काय म्हणला, धीर धरा. येशू काय म्हणलाय, बायबल मध्ये कितीतरी ठिकाणी असं लिहिलेलं आहे, नेहमी काय सांगतो येशू, काय धरा, काय धरा. आणि लोकांमध्ये काय नाही, काय नाहीये, लोकांचा धीर एकदम लवकर सुटून जातो. हालेलुया. म्हणून येशूला खूप वेळेस वचनामध्ये लिहिण्यात आलेली गोष्ट, धीर धरा. काय धरा, काय धरा. आणि आपल्याला पण काय धरायचंय, हालेलुया. आणि तो काय म्हणतोय, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले,
प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. हालेलुया. हालेलुया. तो काय म्हणला, जर प्रभूजी तुम्ही आहात ना तर तुम्ही मला पाण्यावरून येण्यासाठी काय करा सांगा. मग ज्या वेळेस तुम्हाला माहितीये, आता सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आता हे लक्ष देऊन ऐका. आता काय सांगितलंय, येशू आहे पाण्यावरून चालत आहे. हे अगोदर घाबरले, नंतर येशू काय म्हटला, मी आहे, काय करू नका, घाबरू नका. मग पेत्र म्हणाला, जर येशू तू आहेस तर तू मला काय म्हण, पाण्यावर तू काय म्हण. त्याला माहित होतं येशू जर बोलला की ती गोष्ट काय पूर्ण होणार, ती गोष्ट काय होणार आहे. आणि जसं तो बोलला, पुढे आपण बघतो त्याने म्हटले ये, तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी दारातून उतरून पाण्यावरून. येशू काय म्हणलं त्याला, येशू काय म्हणलं त्याला, आणि तो काय करायला लागला, दारातून उतरला आणि पाण्यावर काय करायला लागला. पाण्यातून काय आला, तो दारातून काय आला, उतरला आणि कशावर चालायला लागला, कारण तो कोणाकडे बघत होता, कोणाकडे बघत होता, कारण त्याला कोण म्हटलं होतं ये म्हणून. खूप वेळेस प्रियांनो, आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा येशूकडे लक्ष लावतो, कोणाकडे लक्ष लावतो, कोणाकडे लक्ष लावतो, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित चालतात. कशा चालायला लागतात, कशा चालायला लागतात, कारण आपलं लक्ष कोणाकडे, कोणाकडे, येशूकडे लक्ष लावत आहे. येशूकडे आपल्या नजर लागलेले आहेत. आपण येशूला आपल्या समोर कित्ता म्हणून ठेवलेलं आहे. येशू जसं करत आहे सेम आपण त्या सगळ्या गोष्टीला फॉलो करत आहे आणि येशूकडे लक्ष लावून आपण काय करत आहे, चालत. तुम्हाला माहिती आहे, येशूकडे लक्ष लावून चालायला लागलो ना, सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो, मला त्रास होतो. अरे हा खूपच जास्त काय करायला लागलाय, येशूकडे लक्ष लावून काय करायला लागलाय, चालायला. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करायला लागलाय, वचन वाचायला लागलाय, फास्टिंग करायला लागलाय, वर्शिप करायला लागलाय, उपस्थितीमध्ये राहायला लागलाय. याचं कंटिन्यू लक्ष कोणाकडे, कोणाकडे. मग आपण बघतो पुढे असं झालं की त्याने म्हटले ये, तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारातून उतरून पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो काय आला, कशाला घाबरला, कशाला घाबरला. तुम्हाला माहिती आहे, हे जे बायबल मधलं, हे जे बायबल आहे ना, हे अगोदर युनानी किंवा हिब्रू लँग्वेज मध्ये लिहिलेलं होतं. कशामध्ये लिहिलं होतं, हिब्रू मध्ये लिहिलं होतं. आता जो वारा आहे ना, त्या वाऱ्याला जर शब्द बघितला आपण, एकदम स्ट्रॉंग म्हणून दिलेला आहे. काय म्हणून दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये असा शब्द आहे, आपण बघतो की जर हिब्रू मध्ये बघितलं, जो वारा आहे त्या वाऱ्याला असं सांगितलेलं आहे. इथं तर दिलेलं आहे फक्त वारा, पण तिथं काय दिलेलं आहे, प्रचंड असा काय, कसा वारा, कसा वारा. आणि त्याच शब्दाला आपण अजून एकदम जास्त डीप मध्ये त्याचा स्टडी केला तर त्या एका शब्दाला असं दिलेलं आहे की जो सैतान आहे ना, तो काय करतो तुम्हाला माहितीये, माणसाच्या माइंडवर अटॅक करतो. कशावर अटॅक करतो, कशावर अटॅक करतो, कशावर अटॅक करतो. आता लक्ष लाव, पेत्र चाललाय पाण्यावर, पेत्र कशावर चाललाय, त्याचं पूर्ण लक्ष कोणाकडे आहे, आणि तिथं काय सुटलाय, काय सुटलाय. म्हणजेच इथं काय सांगितलंय, खूप वेळेस माणूस आपल्या जीवनामध्ये जगत असताना तो एकदम त्याचं लक्ष कोणाकडे लावलेलं, त्याने परमेश्वराकडे, कोणाकडे लावलेलं आहे. पण सैतान येतो आणि तो त्याच्या माइंडवर अटॅक करतो. कशावर अटॅक करतो, मनावर अटॅक करतो. आणि ज्यावेळेस मनावर अटॅक करतो त्यावेळेस माणसाचं पूर्ण लक्ष कशाकडे लागायला लागतं, परिस्थिती. कशाला लागायला लागतं, कशाकडे लागायला लागतं. मला माहिती, सैतान नेहमी माणसाच्या माइंडवर सगळ्यात जास्त काय करतो, कशावर अटॅक करत असतो, हालेलुया, हालेलुया. तो असा अटॅक करतो की माणसाने नेहमी कशाकडे बघत राहावं, आपल्या कशाकडे बघावं, कशाकडे बघावं. प्रार्थनेत बसलाय, देवाकडे फोकस करत आहे, लगेच डोळ्यासमोर काय ना, हप्ते भरायचे, बचत गटाचे हप्ते भरायचे, लय मोठं कर्ज झालेलं आहे.
आता घरामध्ये अशी काहीतरी परिस्थिती, घरामध्ये काही नाहीये, कुठल्या गोष्टी नाहीये, प्रार्थनेला बसलाय, परमेश्वराकडे फोकस करण्याचं काम चालू आहे, पण माइंड मध्ये काय थॉट्स चालू आहे? परिस्थितीची. कोणत्या गोष्टी चालू आहे? कोणत्या गोष्टी चालू आहे? परिस्थिती. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रत्येक जण या परिस्थितीतून गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती, पेत्राने किंवा येशूने बायबलमध्ये ही गोष्ट यासाठी सांगितली की परमेश्वर आपल्याला या वचनातून शिकवते की पेत्र ज्यावेळेस पाण्यावर चालला होता, तो त्याचं लक्ष कोणाकडे होतं? येशूकडे होतं. पण जसं वारा तिथं आला आणि वारा आल्यानंतर त्याचं लक्ष कोणाकडे लागलं? कोणाकडे लागलं? असे अनेक वारे तुमच्या जीवनामध्ये येतात. हालेलुया. असे अनेक वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय करत आहे? येत आहे. आणि आतापासून नाही, तुम्ही लहानपणापासून ते आतापर्यंत प्रत्येक वेळेस वारे काय झालेले? हालेलुया. हालेलुया. पण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या वाऱ्यांकडे बघत राहणार आहे, तुमच्या परिस्थितींकडे बघत राहणार आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही काय व्हायला लागणार आहे? डुबायला लागणार. काय व्हायला लागणार आहे? काय व्हायला लागणार आहे? डुबायला लागणार. काय व्हायला लागणार आहे? डुबायला लागणार. कारण की जेव्हा वारं आलं, आपण बघतो पेत्राने येशूकडे लक्ष लावायचं सोडून कोणाकडे लावलं? वाऱ्याकडे. कोणाकडे लावलं? वाऱ्याकडे. वारच त्याच्यासाठी आलेला असतो. हालेलुया. जो वार आहे ना, परिस्थिती ना, याच गोष्टीसाठी आलेली असते. कशासाठी? याने याचं लक्ष परमेश्वराकडे लावून. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 कशा पद्धतीने याच्या माइंडवर मी अटॅक करू आणि हा काय होऊन जाईल? डिस्टर्ब होऊन जाईल. काय होऊन जाईल? म्हणून प्रियांनो, तुम्हाला मी सांगत आहे, परमेश्वरने वचन याच गोष्टीसाठी दिलंय की जेव्हा जेव्हा तुमच्या माइंडवर अटॅक होतील, सैतान तुमच्या माइंडवर अटॅक करणार आहे, त्या वेळेस तुम्हाला प्रयत्न करायचे की तुमचा फोकस परमेश्वराकडे लागला पाहिजे. हालेलुया. तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे नाही बघणार. हालेलुया. हालेलुया. कोणाकडे नाही बघणार? परिस्थितीकडे. कोणाकडे नाही बघणार? परिस्थितीकडे. हालेलुया. हालेलुया. किती जणांना समजत आहे? हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. जेव्हा जेव्हा तुम्ही परिस्थितीकडे बघणार आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही डाऊनफॉल जाणार आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही डुबणार आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही नष्ट व्हायला लागणार आहे. कारण तुम्ही येशूकडे लक्ष लावायचं सोडून, येशूकडे बघायचं सोडून, तुम्ही तुमच्या जीवनातल्या परिस्थितीकडे बघत. हालेलुया, हालेलुया. 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 प्रियांनो, पुढं काय सांगितलंय? वारा लक्षात आला? वारा म्हणजे काय? वादळ. सैतान आपल्या माइंडवर काय करणार आहे? अटॅक. हालेलुया. हालेलुया. म्हणून या माइंडवर अटॅक होण्यापासून वाचण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? आपल्याला कोणाकडे लक्ष लावायचंय? जेव्हा जेव्हा परिस्थिती बिकट होईल, जेव्हा जेव्हा संकट जास्त यायला लागतील, जेव्हा जेव्हा असं वाटेल आता खूप जास्त डुबण्याच्या मार्गामध्ये मी, तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त प्रार्थना वाढवा, तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त वचन वाचा, तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त पवित्र आत्म्याने भरण्यासाठी परमेश्वराकडे काय करा? फोकस लावा. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पण जर कशाकडे बघणार तुम्ही, तुम्हाला माहिती आहे तुमच्या परिस्थिती. कशाकडे बघणार आहे? परिस्थिती. कशाकडे बघणार आहे? परिस्थितीकडे. तुम्हाला सांगतो, परिस्थितीकडे बघितलं, परिस्थितीकडे बघितलं तर तुम्ही काय होणार आहे? डुबले. काय होणार आहे? डुबणार. काय होणार आहे? झाला. हालेलुया, हालेलुया. 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 आता तुम्हाला माहिती आहे काय सांगितलंय? पाहून तो भिला आणि बुडू लागला असता, ओरडून म्हणाला. काय करू लागला असता? बुडायला लागला. काय करायला लागला? डुबायला लागला. आता बुडण्यासाठी सुद्धा हिब्रू मध्ये एक असा वर्ड तुम्हाला सांगतो की अशी गोष्ट आहे की तुम्ही डुबायला लागले ना, तर तुम्हाला असं डुबवण्यामध्ये येतं की तुमचा काय व्हावा? पूर्णपणे नाश. काय व्हावा? नाश. हालेलुया, हालेलुया. 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 म्हणजे अशा वेदना, ज्या मरणमुख होताना ज्या वेदना होता ना, त्या वेदना सांगितल्या. हालेलुया. हालेलुया. कोणत्या वेदना? ज्यावेळेस मरणाच्या अंतिम क्षणामध्ये व्यक्ती जातो का, त्यावेळेस त्याला कशा वेदना व्हायला लागतात की जसं हत्या केल्यानंतर जसं त्याला त्रास होणार आहे, त्या प्रकारच्या वेदना, त्या प्रकारचं डुबणं ते असणार आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जर तुम्ही तुमच्या परिस्थितीकडे बघत राहणार आहेत, कशाकडे बघत राहणार आहे? परिस्थिती. कशाकडे बघत राहणार आहे? कशाकडे बघत राहणार आहे? परिस्थिती. तुम्ही एकदम डुबायला लागणार आहे. काय व्हायला लागणार आहे? डुबायला लागला. सिंपल आहे. दिवसभर फक्त एकच विचार करत बसा, काय करायचं? हे द्यायचे, पैसे द्यायचे, पैसे द्यायचे.
पैसे द्यायचे, EMI, बचत गटावाले, हे ते कंटिन्यू तेच विचार येत आहे ना, तुमच्या मनामध्ये अशी परिस्थिती होऊन जाईल, तुम्ही एवढे हताश, एवढे निराश, एवढ्या गोष्टीमध्ये जाल की तुमच्या मनामध्ये असे थॉट्स यायला लागतील की काही काळापुरता आपण काय होऊन गेलेलं बरं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रियांनो, ज्यावेळेस पेत्र पाण्यावर चालला आणि त्याचं लक्ष येशूकडे होतं तोपर्यंत ठीक चालला, पण ज्यावेळेस वारा सुटला, काय सुटला, कसा वारा होता, एकदम प्रचंड वारा होता, आणि ज्यावेळेस वारा सुटला ना त्यावेळेस त्याचं लक्ष कशाकडे लागलं, वाऱ्याकडे लागल्याबरोबर तो काय करायला लागला, जगातले कितीतरी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस वारे सुटायला लागले ना, ज्यावेळेस परिस्थिती यायला लागल्या ना, ते डुबायला लागले ना, सुसाईड करून घेतात. काय करून घेता, तुम्ही बघितलं असं, शेअर मार्केटमध्ये एवढे पैसे गेले, बाप लेकांनी काय केलं, रेल्वे स्टेशनवर जाऊन काय केलं, सुसाईड केलं. अशा काहीतरी गोष्टीमध्ये अडकले, पर्याय नव्हता काही म्हणून काय केलं, सुसाईड केलं, किंवा काय झालं, जीव दिला, किंवा काय झाले, नष्ट झाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही बघा, आज जगातली परिस्थिती अशी आहे की ते लोक फक्त कशाकडे बघत आहेत, कशाकडे बघत आहे, कशाकडे बघत आहे, कशाकडे बघत आहे. एकदम नॉर्मल आपल्याला असं वाटतं अरे सगळं चांगलं होतं, सगळ्या गोष्टी होत्या, मग याला जीव द्यायची गरज काय होती, याला मरण्याची गरज काय होती, सगळं तर व्यवस्थित होतं. मग काही लोक त्याच्यातले म्हणतात नाही, त्याच्या जीवालाच माहिती त्याला काय त्रास होतो. हालेलुया, हालेलुया. कारण तो त्यावेळेस परिस्थिती आली त्यावेळेस त्याच्याकडे काय नव्हता, येशू. काय नव्हता, काय नव्हता, काय नव्हता. तुम्ही ज्यावेळेस दुबईला येता ना, काय व्हायला लागतं, आणि दुबईला पण याच गोष्टीमुळे येतात, कारण की आपण आपलं लक्ष कोणाकडे लावत नाही, कोणाकडे लावत नाही, कोणाकडे लावत नाही. जेव्हा जेव्हा तुमची नजर परमेश्वरापासून दूर होईल, जेव्हा जेव्हा तुमची प्रेयर लाईफ कमी होईल, जेव्हा जेव्हा तुमचं वचन वाचणं कमी होईल, जेव्हा जेव्हा तुमचा फोकस परमेश्वरापासून दूर होईल, तेव्हा तेव्हा तुम्ही कोणाकडे लक्ष लावणार आहे, कोणाकडे लक्ष लावणार आहे. आता इथं पण पहा तुम्ही, सगळ्याच लोकांचं लक्ष वचनामध्ये असं नाही सांगतो मी तुम्हाला. सगळे लोक फक्त शरीराने प्रेझेंट आहेत. कशाने प्रेझेंट आहेत, माइंड सगळ्याचे कुठं आहे, कुठं तरी वेगवेगळ्या ठिकाणी. हालेलुया, 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 हालेलुया. कशामुळं, कारण की ते कशाकडे लक्ष लावते, आपल्या कशाकडे लावते, कशाकडे लावते, हालेलुया. कारण माइंडच अशी गोष्ट आहे, सैतानाला माहिती आहे की जरी हा शरीराने प्रेझेंट आहे पण याच्या मनावर मी काय करत राहणार आहे, आता मनावर पण अटॅक या गोष्टीमुळे होत असता, कारण की त्याच लक्ष कोणाकडे नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा जेव्हा असं वाटेल ना मी फोकस नाही करू शकत, मी फोकस नाही करू शकत आहे, तेव्हा तेव्हा देवाला सहाय्य मागा, देवा मला तुझ्या गोष्टींवर फोकस करायचं. हालेलुया. तुझ्या वचनाकडे लक्ष लावायचं, मला तुझ्या प्रार्थनेकडे लक्ष लावायचंय, मला तुझ्या प्रार्थनेमध्ये वाढायचंय, मला प्रत्येक तुझ्या त्या गोष्टींकडे काय करायचंय. ज्या ज्या लोकांनी गोष्टी केल्या ना, त्यांच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती आलेली, कशी परिस्थिती आलेली. आणि आपण पुढे बघतो, इथं असं जातं, बुडू लागला असता ओढून म्हणाला, प्रभूजी मला काय करा, मला काय करा, प्रभूजी मला काय करा. हालेलुया. आणि आपण पुढे बघतो, येशूने त्या क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास. तू काय धरलास, हात धरला आणि त्याला काय केलं, त्याला काय केलं, वरती काढला आणि त्याला काय म्हणला, अरे अल्पविश्वासी, तू काय धरलास, तू काय धरलाय. संशय कशामुळे आला, कारण त्याने कशाकडे बघितलं, कशाकडे बघितलं, प्रार्थना करत आहे, प्रार्थना करत आहे, प्रार्थना करत आहे, आणि लगेच डोळ्यासमोर काय लागली, परिस्थिती काय लागली, लगेच मनामध्ये काय डाऊट, मनामध्ये काय, लगेच संशय, मनामध्ये काय, संशय. होईल का नाही, झालं तर बरं आहे, नाही झालं तर पाहू. म्हणजे काय, तुम्हाला माहितीये, प्रार्थना एक अशी गोष्ट आहे तुम्हाला परमेश्वराबरोबर कनेक्ट करते. प्रार्थना कोणाबरोबर कनेक्ट करते, पण त्या प्रार्थनेमध्ये पण तुम्ही बसलेले आहात आणि तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये काय चालू आहे,
वारं चालू आहे. तरी काय चालू आहे? वादळ चालू आहे, वारं चालू आहे. तुमचं लक्ष कुठं लागलेलं आहे? परत वादळ कुठं लागलेलं आहे? हालेलुया, हालेलुया. 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 म्हणजे तुमच्यामध्ये काय संशय, काय काय तुमच्यामध्ये आणि संशय धरणारा व्यक्ती कसा असतो तुम्हाला माहितीये? द्विधा मनस्थितीचा असतो. कशा मनस्थितीचा? याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलंय, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये संशय द्विधा मनस्थितीचा आहे त्याने कधीच मनामध्ये असं, आपण वाचूया याकोबाचं पत्र, आपण काढूया याकोब याचं पहिला अध्याय, याकोबाचं पत्र याचं पहिला अध्याय. याकोबाचं पत्र याच्या मधला पहिला अध्याय आणि 8वं वचन वाचूया. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो, आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. असा माणूस द्विबुद्धीचा असून, कशा बुद्धीचा? कशा बुद्धीचा? म्हणजे त्याचं दोन मन होत आहे. किती मन होत आहे? हालेलुया. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यामध्ये कसा असतो? चंचल असतो. कसा असतो? हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं करू का तसं करू. फक्त काय? फक्त चालू आहे. हालेलुया. आणि पुढे काय सांगितलंय? आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने काय करू नये? समजू नये. प्रभूपासून त्याला काही, प्रभूपासून त्याच लोकांना मिळतं जे पूर्णपणे अटल विश्वास ठेवून प्रभूवर काय करता? कसा विश्वास करता तुम्हाला माहिती? विश्वास म्हणजे काय सांगितलंय? आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरोसा आणि डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टी विषयीची काय? खात्री. डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टी विषयीची काय? खात्री. डोळ्याला दिसत नाहीये पण तुम्ही त्याच्यावर काय केलेली आहे? खात्री केलेली आहे. हे मला मिळणार म्हणजे हालेलुया. हालेलुया. मनामध्ये प्रार्थना करते. प्रार्थना तर चांगली चालू आहे, अजून भरपूर दिवसापासून प्रार्थना चालू आहे, अजून तर काही मिळालंच नाही. म्हणजे हा काय? संशय. हा काय? जो असा संशय धरतो आणि जो असा परिस्थितीकडे लक्ष लावतो तो मात्र काय होणार आहे? काय होणार आहे? आणि ही गोष्ट होऊ नये म्हणून, आपण डुबू नये म्हणून आपल्याला लक्ष कोणाकडे लावायचंय? कोणाकडे लावायचंय? कोणाकडे लावायचंय? परिस्थितीकडे नका लावू. कशाकडे लावू नका? कशाकडे लावू नका? कारण आजपर्यंत तुमची परिस्थिती कधीच सेम नाही राहिलेली. प्रत्येक वेळेस परमेश्वर तुम्हाला प्रत्येक त्या परिस्थितीतून बाहेर काढलेलं आहे. आणि कशा पद्धतीने बाहेर काढलंय? तुमच्या बुद्धीने किंवा तुमच्या बळांनी काढलेलं. तर तुम्ही प्रत्येक वेळेस विश्वास ठेवून प्रार्थना केली, परमेश्वराने त्याचे मदतगार, त्याचे लोक पाठवून तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जर तुम्ही नेहमी तुमचं लक्ष कशाकडे लावणार आहे? कशाकडे लावणार आहे? कसं होईल आता? काय होईल आता? कसं करू आता? कुठं जाऊ आता? काय करणार आहे मी आता? कुठं जाणार आहे आता? कसं करणार आहे? जर तुम्ही फक्त आणि फक्त लक्ष लावते कशाकडे? जेवढं जास्त परिस्थितीकडे लक्ष लावण्यापेक्षा तेवढं जास्त कशावर लक्ष लावा? वचनावर. कशावर लक्ष लावा? कारण आपण कशातून या गोष्टी शिकत देवाच्या? की पेत्र पाण्यावर चालत होता, त्याने लक्ष पूर्ण कोणाकडे लावलं होतं? परमेश्वराकडे. मध्येच वारा आला आणि तो काय करायला लागला? डुबायला लागला. आणि जसं डुबायला लागला, येशूने त्याला हात दिला आणि काय केलं? येशू काय म्हणतोय? अरे अल्पविश्वास, तू काय धरलास? संशय. म्हणून पुढे आपण बघतो, मग ते तारावर चढल्यावर वारा पडला. मग ते तारावर चढल्यावर वारा काय झाला? वारा काय झाला? वारा जो आहे ना तो काय झाला? पूर्णपणे कोणी थांबवलं वाऱ्याला? कोणी थांबवलं? कोणी थांबवलंय? कोणी थांबवलंय? कोणी थांबवलंय? तुमच्या परिस्थितीला कोण थांबवणार आहे? तुमच्या परिस्थितीला कोण बदलणार आहे? तुमच्या वाऱ्याला कोण बदलणार आहे? कोण बदलणार आहे? जे माइंडवर अटॅक करत आहे कोण? त्याला घालवणार कोण आहे? हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलंय?
देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला, सैतानाचे सर्व काम. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्या माइंडवर होणारे अटॅकला आपण आपल्या याने नाही घालू शकत, तर त्याच्यासाठी गरज कोणाची तुम्हाला माहिती आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची. तुमच्या परिस्थितीला कोण बदलणार आहे? तुम्ही किती जरी म्हटले ना, मी माझ्या परिस्थितीला, माझ्या वाऱ्याला मीच बदलणार आहे, तुमचा वारा अजून जास्त प्रचंड वाढेल. कसा वाढेल? प्रचंड. अजून तुफान वाढेल. काय वाढेल? अजून जास्त. पण ज्यावेळेस तुम्ही काय म्हणाल की मी माझं लक्ष कोणाकडे लावतो? येशू. तिथं नुसतं तारावात, इथं काय सांगितलंय की मग तो तारावात चढल्यावर फक्त तो त्या तारावर काय झालं? चढला आणि लगेच वारा काय झाला? हालेलुया. हालेलुया. तुम्ही अशा महान परमेश्वराचे लेक. हालेलुया. येशू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही जे सैतानाच्या अटॅकला घाबरत आहे, तुम्ही जे तुमच्या परिस्थितीला घाबरत आहे, तुम्ही तुमच्या समस्येला घाबरत आहे आणि तुम्हाला वाटतं तुमची परिस्थितीच खूप मोठी आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो की तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमचा परमेश्वर खूप मोठा आहे. हालेलुया. म्हणून कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करत बसू नका, तर सगळ्या चिंता कोणाच्या हातामध्ये द्या? तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी काय पुढे सांगितलं. तेव्हा जे तारात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे काय आहात? हा चमत्कार कोणाच्या जीवनामध्ये झाला? तो मध्ये कोणाच्या जीवनात झाला होता? पेत्राने हा जो मिरेकल्स बघितला का, त्यास तो काय म्हटला? तो खरोखर देवाचा काय? जे लोक त्या परिस्थितीतून जाताना, आणि ज्यावेळेस ते लोक त्या परिस्थितीतून जाता आणि ज्यावेळेस त्यांना अनुभव येतो कोणाचा? प्रभू येशू. कोणाचा? त्यांच्या त्या अनुभवाला कोणीच थांबू शकत नाही. त्यांना परमेश्वराची साक्ष देण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. एवढे नाचून गाऊन परमेश्वराची आराधना करून साक्ष देता, कारण की त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर काय केलेला असतो? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बहीण जिचा मुलगा काय होता? आजारी होता, कॅन्सर झालेला होता, आणि ती निरंतर काय करत होती? प्रार्थना करत होती. आणि तिथं डॉक्टराला परमेश्वर पाठवलं. तिलाच माहिती असणार आहे तिच्या जीवनामध्ये किती मोठा काय झालेला होता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर चमत्कार पाहिजे, तर त्या चमत्कारासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोणाकडे लक्ष लावणं? आज पण येशू तेच चमत्कार करतो, आज पण येशू त्याच गोष्टी करतो, आज पण तोच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. चमत्कार का बरं होत नाही तुम्हाला माहिती आहे? कारण आपण आपलं लक्ष कशाकडे लावतो? आपल्या कशाकडे लावतो? आणि परिस्थितीकडे लावतो तर लावतो, आणि अजून मनामध्ये काय धरतो? काय धरतो? जेवढं जास्त तुम्ही या वचनाला तुमच्या मनामध्ये घालणार आहेत आणि तुमच्या मनाला एवढं स्ट्रॉंग बनवणार आहे की सैतान तुमच्या मनावर काय करू शकणार नाही? अटॅक करू शकणार. काय करू शकणार नाही? आज सगळ्यात जास्त मनावर सैतान काय करत आहे? कारण आपण आपला वेळ परमेश्वराच्या वचनावर मेडिटेट करण्यासाठी, मनन करण्यासाठी घालवण्यापेक्षा आपण आपला वेळ कशामध्ये घालवतो तुम्हाला माहिती आहे? बाकीच्या गोष्टींमध्ये, मोबाईलमध्ये घालवतो, लोकांसोबत गप्पा मारण्यामध्ये घालवतो, बाकीच्या मोठमोठ्या मिटिंगा भरवण्यामध्ये घालवतो, आणि मग त्याच्यामुळे काय होतं? आपला जो वेळ आहे ना, तो सैतान बरोबर चोरत आहे. कारण त्याला माहिती आहे यांनी जर पूर्ण यांचं लक्ष देवाच्या वचनावर घातलं, एकांतामध्ये प्रार्थना करण्यामध्ये घालवलं, तर मी यांच्या माइंडवर काय करू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज त्याच्यामुळं हे सगळ्यात जास्त डिव्हाइस कशामुळे एवढं वाढलंय? मोबाईल एवढा जास्त उत्क्रांती का बरं करायला लागला? कारण ते सगळ्यात मोठं वेपन आहे कशावर अटॅक करण्याचं? कशावर अटॅक करायचं? कंटिन्यूस रील्स बघून 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 कुठं चालले ते? आपल्या माइंड कुठं चालल्या? आणि मग प्रेयर करताना सुद्धा काय चालू आहे? रील्सचे गाणे आठवतात. कोणते गाणे आठवतात? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इथं उभा राहून जास्त वेळ स्तुती का बरं नाही करतात? इथं उभा राहून जास्त वेळ वर्शिप का बरं करतात नाही? कारण कंटिन्यू रात्रभर, पूर्ण कालचा दिवस, पूर्ण दुपारपर्यंत सगळा टाइम कशामध्ये घालवलाय? देवाचे गाणे आठवणार आहेत का? देवाचे गाणे येणार आहेत का तोंडात? देवाचे गाणे ऐका म्हटलं, वर्शिप करा म्हटलं, नाही करणार, नाही ऐकणार. एक गाणं 10 वेळेस ऐका, बरोबर वर्शिप करते. ऐकेल का कोणी? काय करतील? रील्स मध्ये सैतान माइंडवर काय करत ते? काय करत आहे? त्याला माहिती
यांनी जर यांचं माइंड एकदम राईट गोष्टींमध्ये लावलं ना तर हे मला काय करतील, हरवतील. हे मला काय करतील, ऑलरेडी सैतान काय झालेला आहे, पण तो काय प्रयत्न करतो मला माहितीये, लोकांना अटॅक करून कंट्रोल मध्ये करून डुबवण्याचा, काय करण्याचा. ज्यांना या गोष्टी कळाल्या त्यांनी परमेश्वराच्या वचनावर मनन केलं, त्यांनी एकांतामध्ये प्रार्थनामध्ये वेळ घालवण्यासाठी काय केला, निर्णय घेतला. त्यांनी परमेश्वराच्या वचनावर मेडिटेट करण्यासाठी निर्णय घेतला. ते त्यांच्या जीवनामध्ये कधीच काय होऊ शकत नाही, काय होऊ शकत नाही. परिस्थिती त्यांना डुबवू शकत नाही, कुठली आंधी त्यांना डुबवू शकत नाही. कारण ते कंटिन्युअस कशावर मनन करत आहे, परमेश्वराच्या वचनावर आणि परमेश्वराच्या प्रार्थनेकडे लक्ष लावलं. हालेलुया, हालेलुया. समजलं सगळ्यांना काय करायचं आपल्याला, प्रार्थना आणि दुसरं काय, दोनच गोष्टी तुम्हाला डुबण्यापासून काय करणार आहे, जर डुबायचं नाही, प्रार्थना आणि कशी प्रार्थना, एकांत. कशी प्रार्थना आणि वचन कंटिन्युअसली जेवढं जमेल तेवढं जास्त काय वाचण्याचा प्रयत्न करायचा, आणि जेवढं कमी करता येईल तेवढं काय करायचं. जे चौथा अविभाज्य घटक आहे आपल्या जीवनातला, काय सांगितलंय, अन्न, वस्त्र आणि निवारा, आणि त्याच्यापैकी एक काय करायचंय, हालेलुया, 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 हालेलुया. समजलं सगळ्यांना. म्हणून आपल्याला कशाकडे लक्ष लावायचंय, प्रार्थना आणि या आपल्याला प्रार्थना करूया. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या दोन्ही हात उंच करूया. परमेश्वराबरोबर आपण आज एक वायदा करणार आहोत. परमेश्वराला आज आपण बोलणार आहोत की खरंच प्रभू, आज जसं आम्ही पेत्राच्या जीवनातून शिकलोय, ओ प्रभू तुझ्याही जीवनातून आम्ही जसं शिकलोय की तू एवढा मोठा परमेश्वर असताना सुद्धा तू प्रार्थना करत होता, एकांती जाऊन प्रार्थनेमध्ये वेळ घालवत होता. ओ प्रभू, आम्ही सुद्धा आजपासून निर्णय करत आहोत की आम्ही आमचा एकांत वेळ तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये घालवणार आहोत. ओ प्रभू, आम्ही निर्णय करत आहोत पित्या. ओ प्रभू, आम्ही तुला वेळ देणार आहोत परमेश्वरा. जो सैतान आमच्या वेळेला चोरत आहे, ओ प्रभू, आम्हाला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, जे काही सगळे आमच्या माइंडवर अटॅक करत आहे, त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही येशूच्या नावात घालवण्यासाठी प्रभू आम्ही तुझ्या गोष्टींकडे लक्ष लावणार आहोत. आम्हाला सहाय्य कर, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर परमेश्वर. तुझ्या वचनाला परमेश्वरा आद्य स्थान देण्यासाठी तू आम्हाला मदत कर पित्या. प्रार्थनेला वेळ घालवण्यासाठी प्रभू तू आम्हाला मदत कर. आम्ही आमच्या परिस्थितीकडे लक्ष लावतो, तुझ्याकडे लक्ष लावतो. आमचा विश्वास आहे प्रभू, तर आम्ही आमचा विश्वास तुझ्यावर ठेवला तर आम्हाला कधीच डुबू देणार नाही परमेश्वर. कारण तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर. धन्यवाद आणि धन्यवाद येशूच्या नावात.